नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत. तुम्ही कचोरी, समोसा, वडा बाहेरचं काही खाणं विसरून जाल, इतकी स्वादिष्ट आणि चविष्ट रेसिपी ही लागते. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ सुरुवात करण्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग आपण आता व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया. मी इथे 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे, अर्धा कप गहूचं पीठ, 2 चमचे रवा आणि अर्धा कप दही, थोडीशी मिरची, चवीनुसार मीठ, सगळं एकत्र करून घेऊ. तुम्हाला यात जर का थोड्याफार बारीक चिरून भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही याच्यात घालू शकता. फक्त आपली एकच अट आहे, भाज्या बारीक चिरून घाला. तुम्हाला जर का कांदाही आवडत असेल तर तुम्ही कांदाही याच्यात घालू शकता, काही हरकत नाही आहे. सुरुवातीला जास्त पाणी टाकायचं नाही आहे, हळूहळू आपण आधी दहीमध्ये एकत्र करून घेऊ पीठ. दहीमध्ये झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून हाताने आपल्याला ते एकत्र मिसळून घ्यायचं आहे. पीठ मस्त मळून घ्यायचं आहे. बघू शकता किती मस्त, वाव, मस्त दिसतंय. अजिबात हातालाही लटकत नाही आहे आणि पातेल्यालाही लटकत नाही आहे. बघू शकता मस्त. अजून थोडं पाणी घालून आपण त्याला थोडंसं पातळ करून घेऊ. जास्त दाटसर नाही ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्त. अजून थोडंसं पाणी टाकू आणि त्याला पातळ करून घेऊ. पाणी अगदी हळूहळू टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. बघू शकता थोड्याशा पाण्यात आपलं पूर्ण भिजून झालेलं आहे. मस्त. आता आपण त्याच्यात रवा टाकला आहे म्हणून थोडा वेळ त्याला साईडला रवा फुगण्यासाठी ठेवलं होतं 10 मिनटं. 10 मिनटानंतर आपण कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर तेल तापल्यावर आपण आपल्या पेस्टमध्ये बेकिंग सोडा टाकून मस्त हलवून घ्यायचं आहे. ज्या साईडने आपण हलवतोय त्या साईडने शेवटपर्यंत हलवायचं आहे, अँटी क्लॉकवाईज हलवायचं नाही आहे. आता आपलं तेलही गरम झालं आहे. चला तर मग आपण आता आपला नाश्ता बनवायला सुरुवात करूया. तुम्ही याला वडे, भजी काहीही म्हणू शकता आणि खायला तुम्ही वड्यांसारखं दही वडे बनवून खाऊ शकता किंवा नुसतं भजीसारखं कोरडे जरी खाल्ले तरी चालेल. सॉससोबत खा, तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. खूप चविष्ट लागतं. नुसते जरी खाल्ले तरी खूप छान भन्नाट चव लागते. आणि ऐनवेळेत जर का पाहुणे आले आणि जर का घरात भजी वगैरे करायची राहिली, बेसन पीठ नसलं, तर हे अगदी उत्तम पद्धतीने आपण बनवू शकतो. खूप चविष्ट अशी चव लागते. व्हिडिओ संपण्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉन प्रेस करून द्या, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आपण व्हिडिओ तर बघतो पण सबस्क्राईब करायचं विसरून जातो, म्हणून सबस्क्राईब करून द्या. अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे काढून घ्यायचेत, तळून घ्यायचेत. बघू शकता मस्त. फार वेळ नाही लागत, अगदी 2 मिनिटात सगळे वडे तळून होतात. खूप कमी वेळात रेसिपी बनवून तयार होते. मस्त आणि फुलून आलेली आहे. याला आपण इन्स्टंट रेसिपी, इन्स्टंट नाश्ता, ब्रेकफास्ट किंवा दुपारच्या वेळेस, आता सध्या तर उन्हाळा चालू आहे म्हणून घरच्यांची फरमाईश असते काहीतरी नवीन नवीन खायला बनवायची, तर तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी बनवू शकता. खूप छान रेसिपी आहे. मस्त, वाव, स्मेलही खूप भन्नाट येते. मस्त. अशाच पद्धतीने आपण सगळे वडे काढून घेऊ. बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी पोचत राहतील. बस फक्त सबस्क्राईब करून द्या. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.